पदाधिकाऱ्यांना तात्कालिक पद मिळालं तरी साला मैं तो साफ बन गया असं वाटतं। या शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपल्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले। सुप्रसिद्ध निवेदक, सूत्रसंचालक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाण्यात त्यांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। ब्रह्मा ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते। छोटासा पद मिळाल्याबरोबर साला मैं तो साफ बन गया, साफ बन के कैसा तन गया, लगेच पोस्टर बॅनर याचे सत्कार त्याचे सत्कार, गळ्यात हात आणि सगळी पद टेम्पररी मिळतात, परमनंट नाही। पण तरी लोक केवढा जोश करतात। आणि 45 वर्षात नागपूरच्या एअरपोर्टवर मी येतो आणि जातो, तुम्ही नाही म्हणतो माझ्या स्वागताला कुत्राही येत नाही, पण इतक्यामध्ये मी झेड+ असल्यामुळे कुत्रा मात्र यायला लागला। सुधीरने या 4000 मुलाखती घेतल्या असतील, पण या सगळ्या मुलाखतीमध्ये सुधीरने एखाद्याला दुखवलेला आहे, ब्रोसिंग पुशन आणलेला असं एकही घटना नाही। हे सुधीरचं वैशिष्ट्य आहे। म्हणजे ऑपरेशन पण झालं पाहिजे, पण रक्ताचा थेंब पण आला नाही पाहिजे, हे ते कौशल्य आहे। या काळात अनेक जण प्रेमानं माझा सन्मान करतायत आणि माझ्यासारख्या वयानं, ज्ञानानं, अनुभवानं लहान असलेल्या व्यक्तीचा असे सन्माननीय मोठी माणसं, सर्वार्थानं कर्तृत्वानं मोठी माणसं प्रेमानं येऊन सन्मान करतायत, याच्याबद्दल मी या सगळ्यांचा अत्यंत ऋणी आहे।